शुभ सकाळ गाईज. मी तुमचा लाडका आधी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज अशा ठिकाणी चाललो आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगेन, पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्णपणे. व्हिडिओला नवीन जर असेल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला दाखवतो. एवढ्या वर जायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही किती वर जायचं आपल्याला. आपण अर्ध्या वाटत पण नाही आलो अजून. इथं सकाळी सकाळी खूप भारी वातावरण वाटतं. फक्त सकाळ आम्ही आता आम्हाला वाजले 10. बघू शकता किती वर आहे, बघू शकता तुम्ही किती वर आहे ते. चला पटपट चला. आणि हे ठिकाण वरूर काजीमधल्या श्री जुन्नेश्वर मंदिरापासून काहीच लांब नाही. पूर्णपणे जंगल आहे इकडं. या जंगलात जंगली प्राणी सुद्धा असू शकतात. तर आपल्याला जंगली प्राणी दिसलं मी तुम्हाला नक्कीच सांगेन, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, ही माझी विनंती आहे. किती वर आहे वय अजून. अजून आपण अर्ध्या वाटत पण नाही. वर इतकं खूप सुंदर हनुमानचं मंदिर आहे. मी तुम्हाला वर गेल्यावर दाखवतोच. इथं पावसाळ्यात खूप छान वाटतं. वाट सुद्धा नाही चालायला, बघू शकता तुम्ही. दगड ते पा 200-300 फूट वर जाणं काही सोपं नाही मित्रांनो. ही वाट पा, इथं दगड आहे. इथून जर पाय जर सटकला डायरेक्ट खाली जाऊस तर पायचं कामच नाही मित्रांनो. आता माझी हिंमतच व्हायना पुढं जायची. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. मी वर काय 300-400 फूट वर जाऊ शकतो, फक्त तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. अरे बापरे बाप. आणि मित्रांनो इथं एवढी भेवाटाची घटना आहे. इथं रात्रीच्या 11:30 वाजता इथं याला गौळमाळ म्हणते. इथं 11:30 वाजता इथं असा ढोलचा त्याचा आवाज येतो. हा तिथं ते नाचते. देव असं कोणी असं ते मला माहीत नाही. इथले शेतावाले विचारला आम्ही, ते म्हणते का येतो त्याचा आवाज. मला असं वाटतंय अर्ध्या वाटा लोक आलो आपण, पण काही मला असं भेव वाटू लागलं भाऊ. आज इथं हे पानापुरी झाडी झुडपातून चालले आपण. इथं जर एखादा जंगली प्राणी जर असलं तर आपल्याला मला खूप भेव वाटतं. आपण आता अर्ध्या वाटत आलेलो आहे, 50% वाटत आलेलो आहे आपण. अजून 100 फुटवर इथं असं आपल्याला आत्ताशी कळायला आहे. इथं एक भुयार आहे. भुयारामध्ये बिबट्या जे होते बिबट्या राहतो. आपण आता लांबून पाहू, एवढ्या जवळ जायचं नाही, आपल्याला रिस्क नाही घ्यायची. आलं पाहिलं घरी जायचं. ओके चला आता मी तुम्हाला दाखवतो, फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा. चला आता आपण वर चाललेलो आहे मित्रांनो. तुम्ही वर गेल्यावर इतकं भारी झाडे, खूप भारी डोंगर. फक्त इथं हॉटेल बिटेल काही नाही बरं का. तुम्ही म्हणसान काय झाडी काय हॉटेल काय बंगला, इथं काहीच नाही तसं. तेव्हा आपला मामा कसा आडवला, मी टाचकलो ना. अरे मी टाचकलो ना इथं पार मला पुरं भेव वाटलं होतं मित्रांनो. काही वर येणं काही सोपं नाही, काही जोकची गोष्ट नाही. हा बा किती वर आलेलो आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यात आपला मामा आलडू लागला. मला भेव नाही वाटणार तर काय वाटणार आहे. अरे बाप, इथं पुरा घाम निघून गेला. चला आता आपण भुयार पाहायला चाललो. कसं आहे भुयार काय, मी बी पाहतो तुम्ही पहा. हा बाई इकडून पहा कसं वाटतं. इकडं जर खाली जर पडलं डायरेक्ट माणूस मरलं.
त्याच्यामुळे म्हणतो चला आता आपण पोहोचलेलो आहे भुयारपाशी. पण इथून जर पाय जर सटकला आपला विषय संपला समजून घ्या. हे पा भुयार पाच दाखवतो मी तुम्हाला. इथं नाही का 100% रेटिंग आहे. चलो तिथं नाही का बिबट्या राहतो, बिबट्या बघू शकता काय तुम्ही, बिबट्या राहतो तिथं. आम्ही आता देवाचं नाव घेतो आणि पुढे जातो. मला नाही वाटतं बाबा इथं भुयार आहे, इथं बिबट्या बी असू शकतो. गाईज आता आपण 50% वर आलेलो आहे. आपण आता कम से कम अजून 20-25 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. अरे बाबा हे झाले आणखी अरे बाबा नवीन नवीन आहे मी. नवीन काय लोकाला गावठीच आवडते माहिती का. गाईज याला तुम्ही ना काय करा सांगा, बोलायचं कसं राहायचं कसं मी सांगून थकलेलो. याला सांगा तुम्ही पहिलं कसं करायचं. तर व्हिडिओ पण चालू आहे की नाही मला काही कळणार नाही. गाईज आपण गावठी माणसालाच पुढं म्हणजे असं आपण पुढं धाडतो त्यांना. गाईज मी आता माझ्या मित्राला बी घेऊन आलो, पण हे असं थांबाचं काही हे थांबणच नाही. ते म्हणतो चाल चाल दर्शन करायला. मल्ले दम लागलेलं आहे. कमेंट करून याला सांगा. आणि खाली पाहू शकता तुम्ही किती दरी आहे. हरा बाप पाहू शकता तुम्ही. आणि इथं एखाद्या वेळेस बिबट्या जर दिसला आपल्याला काही मग चप्पल काढूनच पळावं लागतं आपल्याला. हा इथून पावसाळ्यामध्ये मस्त धबधबा राहतो इथं. मित्रांनो मी इतकं खुश झालेलो आहे. आता मंदिर आपल्याला दिसलेलं आहे, मंदिराचा कळस दिसलेला आहे आपल्याला. बघू शकतो मी इथून काही दिसणार नाही तुम्हाला. मी लय खुश झालेलो आहे मित्रांनो. मामानं ते ना मला दर्शक सुद्धा बसून नाही दिलं. मित्रांनो खालून येताना आपल्याला इतकं भेव वाटतं, पण वर आल्यावर नाही का खूप इतकं सुंदर वाटतं खूप लगे. आणि मी काय म्हणतो आज बी वरुड गाव सुद्धा माळावर येऊन जर बसलं ना, आज अशी प्लेन जागा आहे माळावर माहिती आहे तुम्हाला, अशी प्लेन जागा आहे. पण वरून येऊसर इतकी तकलीफ आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत असेल. थोडं ऐकून चुकत असेल तर मला माफ करा. आपल्याला रस्ता सापडायला आहे आता. अरे बाप ते मला दम लागेल ना, त्याच्यामुळे माझे शब्द असे गुतत येत आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण आता हे पावसाळा नाही म्हणून पूर्ण झाडं पाला सुकेले. तेव्हा आम्ही पावसाळ्यात आलतो. बोल ना. हो ना कुसळ तेच सांगतो मी त्यांना. आपण पावसाळ्यात आलतो तेव्हा मस्त हिरवं होतं इथं. इथून हारणी पळत होत्या, ससे पळत होते, वन गाई सगळं पळत होतं. फक्त इथं 6:30 वाजता नजारा पायासारखा राहतो. आता आपण नॉनस्टॉप चाललेलो आहे तिथपर्यंत. बघू शकता आपल्याला इकडं हे दरी आहे आणि त्याच्यासमोर मंदिर आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही किती खोल दरी आहे इथं. तिकडं तळ आहे मित्रांनो, पण तिकडं त्याच्यात पाणी नाही आहे. इथून इकडं बिबट्या राहतो, इकडं जरा भेव आहे इकडं, त्याच्यामुळे आपण जरा जात नाही खाली. इथून जर पाय जर सटकला आपण नॉनस्टॉप खाली पडूच तर मागं नाही पाहणार माहिती का तुम्हाला. आता आपल्याला वाटण चाललेलं. इथं दगड आहे, इथं चालता बी येत नाही आहे. बघू शकता तुम्ही कसं वातावरण बघू शकता. पुरी प्लेन जागा इथं. पहिले लोकांची इथं वावरं होते. हां ते वरुड गावातले लोक आहे ना, त्यांची इथं पहिले वावरं होते. पण ते काही याच्यामुळं आता करीत नसन, आपल्याला काही माहीत नाही एवढं. त्याच्यामुळं आपण इथं आज ब्लॉग शूट करायला आलो. आपल्याला त्या खोल गोष्टीत जायचं नाही. मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला. अजून आणखीन सपोर्ट करा. म्हणजे कसं आहे, तुम्ही जर सपोर्ट जर केला आम्हाला व्हिडिओ बनायला सुद्धा उल्हास येतो. आम्हाला मोटिवेट भेटतो तेवढा. तुम्ही जर एक लाईक केलं तर आम्हाला असं वाटतं आमचा व्हिडिओ मिलियनमध्ये गेला. प्लीज मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके मित्रांनो तिथं मंदिर आहे ना, इथं भंडाऱ्याला इतके लोक येते. मुंगेवानी खालून लाईन दिसते आपल्याला मुंगेवानी. आणि हनुमान जयंतीला तिथं लोक पंगत देते, भांडारा घालते वेगळा. आणि तिथं आपण जर तिकडे जर गेलो इतका भारी नजारा आहे. तिथं आपल्याला हातपाय धुवायसाठी हौद बांधलेला आहे. प्राणीला पाणी प्यासाठी हौद बांधलेला आहे. आपण म्हणजे तिथं राहायची बी सुविधा आहे. तुम्ही आता खूप सारी सुविधा आहे. तुम्ही आता आपण तिथं गेल्यावर बघू शकता. तुम्हाला वाटत मी खोटं बोलतोय नाही, पण खरं आहे. इथं
आपल्याला खालून येऊस तर इकडं एवढं भेव वाटत होतं, पण वर आल्यावर असं वाटतं इथून खाली जा वाटत नाही मित्रांनो. इतकं खूप नजारा सुंदर मित्रांनो. लोक आहे का खालून स्वयंपाक करून वर आणते. म्हणजे कसं आपल्याला पिठाची बॅग असून तिथं वर घेऊन येते एवढ्या वर. आणि मित्रांनो खरंच त्यांना माझ्याकडून सॅल्यूट आहे. एवढं वर कोणी सामान आणू शकत नाही. एवढं सामान आणते इकडून, ते बी पाय आणते. कोणी भात आण, कोणी भाकरी करून आण वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगित नाही मित्रांनो. त्यांच्यात ह्यो बी माझा मित्र सामान आण लागतो हनुमान जयंतीला. यांचं बी भंडारा राहतो. कारण की आज आपल्याला ते घेऊन आलेलं आहे. आपल्याला ते म्हणजे माहिती देतो इथली, माहिती आहे का. इथं कोणतरी माणूस आहे काठी घेऊन येतोय बा. मला भी वाटतंय अंत बिंदू काय असं कोणीतरी. मामा केवढी मोठी काडी घेऊन आलेले वर. त्यांना सुद्धा बे वाटतं. म्हणजे इथं बेवाटासारखंच वातावरण आहे. मित्रांनो तुम्ही कमेंट करा जय बजरंग बली. मित्रांनो आम्हाला तेवढाच मोटिवेट भेटतो. ते मामा गेले आत्ता. त्यांच्या एवढी मोठी काडी होती पण ते आम्हाला सांगितलं ते ना इथं जंगली हे प्राणी त्याच्यामुळं लागते काडी. तर मला एवढं भे वाटलं. त्याला मला वाटलं कोण एवढं माणूस आहे का कोण आहे काय आहे. मित्रांनो आता मला काहीच वाटत नाही आहे. चालायला बी मजा येते. बघू शकता तुम्ही असा रोड आहे, डायरेक्ट रोड आहे. फक्त वरून खाली उतरत तकलीफ आहे आपल्याला. आता नुसतं रोड आहे. इथं हनुमान जयंतीला असे काही दुकानं वगैरे लागले पाहिजे, पण लोक लावित नाही. म्हणजे मुश्किल आहे ना खालून वर आणणं सामान, खूप कठीण आहे. अजून आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागणार आहे मंदिरापर्यंत जायला. इकडं समोर गेल्यावर पीरवाडी गाव येतं. बघू शकता तुम्ही वातावरण. फक्त इथं पावसाळ्यामध्ये यायचं वातावरण, तेव्हा वातावरण खतरनाक येतं. बघू शकता मित्रांनो. आपण कुठून आलेलो आहे. आता आपल्याला तिकडं पाठीमागे एकट्या जायला आपल्याला भेव वाटणार आहे. कारण की आपण आपल्या मामाच्या आणि मित्राच्या सोबत जायचं. आपण एकटं कोणीच येऊ नका इकडं. तुम्ही जर आले एकटं येऊ नका. कारण की तर वर येऊस तर मित्रांनो एवढं भेव वाटतं. पुरा माझं जॉकेट सुद्धा ओल्लं झालं होतं, पूर्ण ओल्लं झालं होतं. इथं आम्ही बिबट्याचं ते गुफा पाहिली. तिथं मला वाटलं बिबट्या आहे का नु, पण तिथं काही बिबट्या नव्हता. बरं झालं काहीच. तेव्हा आपल्याला आपण त्याला भेटतो, आपण त्याला भेटतो, तेव्हा आपल्याला भेटतो. पण आपल्याला कसं आहे जास्तच भेव वाटतं त्याचं. आणि जर आपण जर त्याच्यापासून जर पळालो तर ते आपल्याला नक्की त्याचा शिकार म्हणून खाऊन घेतो. आता मित्रांनो आपण आता 5 मिनिटात आपण मंदिरामध्ये मित्रांनो इथं पहिले गाव होतं वाटतं. आत्ता शिक मला कळालं. इथं पहिले गाव होतं. काही कारणास्तव इथं तांडव झालता म्हणून लोक चालले गेले. काही याच्या खाली दबले, काही मरले. इथं आजपर्यंत कोणी नाही आलं आणि इथं उकरून नाही पाहिलं. इतकं भेवाटाची गोष्ट ही. इथं संध्याकाळी आपल्याला वेगळे वेगळे प्रकारचे आवाज येते. म्हणजे माझ्या अंगाला काटा आला बघा. हे बा मंदिर, बा मंदिर. आपण मंदिर आता पाहू शकता. मंदिर तुम्ही इथं नुसतं तुम्ही चारही बाजूनं पहा, तुम्हाला सारखंच दिसन. इकडं पहा सारखंच, इकडं पहा सारखंच, चारही बाजूनं सारखं दिसन तुम्हाला. इथं पहिले पुजारी बी राहत होता मंदिरामध्ये, पण त्यांना बिबट्या दिसेले म्हणून ते चालले गेले. म्हणजे आपल्याला भेव वाटतं. ते तर बी माणूसच आहे ना, त्यांना बी भेवच वाटतं ना. तर ते इथून भिवून पळून गेले. तर आपल्याला काही देवाच्या कृपानं असं काही दिसावं नाही. आपण तसं आलो तसं खाली जावं हीच माझी देवाकडून अपेक्षा आहे. हवा मित्रांनो इथं होऊ दे. आता मंदिरापाशी आपण पोहोचणार आहे. इथं जनावराला पाणी प्यायचं होऊ दे. इथं पाणी कुठून येतं काय येतं काहीच माहीत नाही. फक्त होऊ दे आणि पाणी आपाप येतं. मित्रांनो या मंदिराची अशी खासियत आहे. आपण तिकून चालत आलो ना, इथं हातपाय धुवायचे, मग मंदिरामध्ये पाय पडायला जायचं. आता आपण हातपाय धुतोय. तुम्ही आता ते मी तुम्हाला स्किप करत तेवढं नाही दाखीत. हे ब्लॉग लय लंबा होऊन जाईल. आणि तिकडं जंगली प्राणी पळतात. मी तिथून एकदा पाहिलं होतं. तेव्हापासून मी आज माझी 3ऱ्या 4थ्या वेळ आहे. 4थ्या
आता मी हातपाय धुतो आणि दर्शन बघू शकता. मी आता हातपाय धुतलेले आहे आणि इथून गेट पा कसा आहे आपला मित्र इथं पा एक जण कुठून उभा राहू रे बाबा. मी थांब रे बाबा थांब एवढं आपल्या पवन मित्रांना आपल्याला बाहेर काढलेलं आहे याच्यातून. असं कोणी बी येऊन जाऊ शकत नाही याच्यातून. पटकन आपण जर मंदिरातली काही चोरी केली पळून जायचं तसं होत नाही. इथं एक गेट आहे. चला मित्रांनो इथं आता आपण हनुमानची इथं पा फुलं पा खूप सारे फुलं आहे इथं कायचं मंदिर आहे. हनुमान इथं बजरंगबली हनुमानचं मंदिर आहे. दर्शन करू आपण आता. बघा आपलं हनुमानचं मंदिरात येऊन बसलेलो आहे 2-3 मिनिटं. आपण आता खालून लय दमून आलो त्याच्यामुळे आपण दर्शन घेऊ. बस तुम्ही नक्की कमेंट करा बजरंगबली बोल जय बजरंगबली की जय. हा बघू शकता तुम्ही मंदिरात किती शांत वाटतं. मित्रांनो तेव्हा मंदिराचं काम चालू होतं तेव्हा आपल्या पवन मित्रांनं आपल्याला सांगितलं इथं असं खोदता आपल्याला धन दौलत कसं सापडतं तशी आपल्याला बजरंगबलीची मूर्ती सापडली. तुम्ही बघा तेव्हापासून या मंदिराची पूजा बिजा करते लोक ही मूर्ती सापड्याबद्दल. मग इथं छोटंसं मंदिर आहे. आता आपण तिकडं मोठ्या मंदिरामध्ये जाऊ. थांब पाहुणे मला बी होती मला लय वाटतं बाबा. इथं वाकूनच जा लागते. इथं काही हाईट नाही मंदिर सगळ्यात जुनं मंदिर आहे ते. आता आपण नवीन मंदिर झालं आपण इकडं आता पाहू शकतो. चला इथं पुजारी राहत होते आता काही कारणास्तव राहत नाही. मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे त्याचं बिबटेमुळं इथं राहत होते पा. इथं भांडराच्या वेळेस लय भारी वाटतं मित्रांनो. आता आपण चप्पल काढू आणि दर्शन घ्यायला जाऊ. नात करती काय याच लागतं मंदिरामध्ये दर्शन घेऊन जावंच लागतं तिथं आपल्याला. मित्रांनो हे नवीन मंदिर बनेले आपण ते बघितलं का ते जुनं आहे. इकडं पहा हे पहा बघू शकता तुम्ही बजरंगबलीची मूर्ती. आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आता आपण शनी महाराजची मूर्ती बघायला चाललेलो आहे. इथं एक शनी महाराजची मूर्ती आहे. इथं घंटा पा केवढा आहे. इथं जर घंटा जर वाजला तर पार जुन्नेश्वर पर्यंत आवाज जातो. बघू शकता तुम्ही शनी महाराजची मूर्ती. झालं दर्शन झालं आपलं. इकडं वातावरण बघू शकता तुम्ही. आपल्याला आता इथं रीला काढायची आहे 4-5 रीला काढू आपण आता इथं. आणि जर तुम्हाला रील पाहिजे असं माझी तर माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे याच्या खाली मी लिंक देऊ. मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं ना इथं भांडरा होतो. इथं पंगत बसती बघा किती सुंदर. इथं बगीचा पा झाडं नारळ झाडं जांबाची झाडं सगळे झाडं इथं सगळे. इथं आपल्या स्वयंपाक बी करायचा. इथं पंगत बसती इथं जेवण करायचं आणि खाली इथं तसं चाललं जायचं. पण बजरंगबलीचं दर्शन घ्यायचं हनुमानचं दर्शन घ्यायचं तवाच खाली जायचं. तुम्ही म्हणसान मी आलो खाल्लं चाललो तसं नाही. पहिले दर्शन घ्यायचं. हां मान्य बाबा तुम्ही तिथं भांडरा असेल तिथं जाता पण तिथं दर्शन घ्यायचं पहिले आणि मग आपण जेवायला बसतो. इथं बघू शकता इथं कोणीच येत नाही. फक्त सकाळी इथं बा चिक्कूचे झाडं पा चिक्कूचं हे बा चिक्कू हे अजून काही पिकले नाही. बघू शकता तुम्ही हवा चिक्कू. मी म्हणलो तुम्हाला सगळे फळाचे झाडं इथं बघू शकतो मी. हवा इथं हनुमान जयंतीला प्रत्येक माणूस एक झाड दान करतो. मित्रांनो मला आत्ताशी कळालेलं आहे इथं तुम्ही दगड जर मारून पासाल इथं एवढा भयानक आवाज येतो. पवन दादा एवढा दगड मार रे. इथं बघू शकतो तुम्ही आता पवन कसं मारते आवाज बघू शकतो मी. अरे बापरे काय आवाज आहे. इथं पूर्ण जागेवर तुम्ही दगड आणून पहा. आणि असे जुने लोक इथं येतात इथं असे दगड उचलून टाकतात. आता आपला ब्लॉग संपलेला आहे. तुम्ही सबस्क्राईब प्लीज करा लाईक करा आणि शेअर नक्की करा. बाय मित्रांनो. हा.